नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परित्राण पाठ म्हणजे काय, परित्राण पाठाचे महत्त्व काय आहेत. परित्राण म्हटले की सर्व संकटे दूर होतात का? फक्त परित्त ऐकले किंवा म्हटले की रोग बरे होतात का? भगवान बुद्धांनी खरोखरच परित्राणाला चमत्कारिक शक्ती दिली होती का? की आज आपण परित्राणाबद्दल अनेक गैरसमज बाळगून आहोत. आजचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक जण परित्राण म्हणजे जणू काही जादू, तंत्रमंत्र किंवा चमत्कार समजतात. पण जर आपण भगवान बुद्धांचे मूळ वचन, पाली त्रिपिटक आणि प्रारंभिक बौद्ध ग्रंथाचा अभ्यास केला तर एक वेगळेच सत्य आपल्या समोर येते. भगवान बुद्धांनी परित्राणाचा उपदेश भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर भीती दूर करण्यासाठी केला. त्यांनी परित्राणाचा उपयोग मन शुद्ध करण्यासाठी, सत्याची आठवण करून देण्यासाठी, मैत्रीभाव वाढविण्यासाठी आणि धम्मात श्रद्धा दृढ करण्यासाठी सांगितला. त्यांनी परित्राणाचा उपयोग मन शुद्ध करण्यासाठी, सत्याची आठवण करून देण्यासाठी, मैत्रीभाव वाढवण्यासाठी आणि धम्मात श्रद्धा दृढ करण्यासाठी सांगितलं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परित्राण म्हणजे नेमकं काय, बुद्धांनी परित्राण का सांगितले, रतनसुत्त, करणीय मेत्तसुत्त, भोजंगसुत्त, खंदपरित्त आणि मंगलसुत्त यामागचा खरा इतिहास काय आहे आणि बुद्ध वचनानुसार परित्राणाचे वास्तविक महत्त्व काय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजपर्यंत तुम्ही परित्राणाबद्दल जेही काही ऐकलेले आहे त्यापेक्षा वेगळे आणि अधिक सखोल सत्य आज तुम्हाला समजणार आहे. परित्राण म्हणजे काय? पाली भाषेत परित्त आणि संस्कृतमध्ये परित्राण या शब्दाचा अर्थ आहे रक्षण, कल्याण, मंगल आणि हित. मात्र येथे रक्षण म्हणजे एखाद्या अदृश्य शक्तीने चमत्कार करणे असा अर्थ नाही. भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार खरे रक्षण होते सत्यामुळे, शीलामुळे, मैत्रीमुळे, करुणेमुळे, सम्यक स्मृतीमुळे आणि धम्मानुसार जगण्यामुळे. म्हणूनच परित्राण हा केवळ पाठ नाही, तो धम्माचे स्मरण आहे. परित्राण म्हणताना आपण बुद्धांचे गुण आठवतो, धम्माचे गुण आठवतो, संघाचे गुण आठवतो, सर्व प्राणीमात्रांबद्दल मैत्री निर्माण करतो आणि आपल्या मनातील भीती, द्वेष, क्रोध व अस्थिरता कमी करण्याचा प्रयत्न करतो. यालाच बुद्धांनी खरे संरक्षण म्हटले आहे. भगवान बुद्धांनी परित्राणाचा उपदेश का केला? पाली त्रिपिटकात अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये स्वतः भगवान बुद्धांनी विशिष्ट परिस्थितीत काही सुत्त सांगितले किंवा त्यांच्या शिष्यांना ते म्हणवण्यास सांगितले. त्यांचा उद्देश होता भयग्रस्त लोकांना धैर्य देणे, आजारी व्यक्तीला मानसिक बळ देणे, लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण करणे, मैत्रीभाव वाढवणे आणि धम्माच्या मार्गावर स्थिर ठेवणे. म्हणूनच परित्राणाचा संबंध अंधश्रद्धेशी नसून मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक कल्याणाशी आहे. रतनसुत्त, वैशालीतील महामारी आणि बुद्धांची करुणा. आता आपण पाहूया परित्राणातील सर्वात प्रसिद्ध सुत्त रतनसुत्त. भगवान बुद्धांच्या काळात वैशाली हे अत्यंत समृद्ध नगर होते. व्यापार, संपत्ती आणि वैभवामुळे संपूर्ण भारतात त्याची ख्याती होती. परंतु एका काळात त्या नगरावर 3 मोठी संकटे आली. पहिले संकट होते भीषण दुष्काळ. अन्नाची कमतरता निर्माण झाली आणि लोक उपासमारीने त्रस्त झाले. त्यानंतर दुसरे संकट आले महामारी. मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडू लागले. संपूर्ण नगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तिसरे संकट होते अमानुषिक उपद्रव.
पाली ग्रंथांमध्ये वर्णन येते की अशा भीषण परिस्थितीमुळे लोकांच्या मनात प्रचंड भय निर्माण झाले होते आणि त्या भीतीमुळे अमानुषिक शक्तींची कल्पना अधिक वाढली आणि लोक मानसिकदृष्ट्या खचून गेले. वैशालीतील लिच्छवी राजांनी भगवान बुद्धांना विनंती केली, भगवंता, कृपया आमच्या नगरात या, लोक अत्यंत दुखी आहेत. भगवान बुद्ध वैशालीला गेले. त्यांनी आपल्या प्रमुख शिष्य आनंद यांना रतनसुत्त म्हणण्यास सांगितले. आनंद थेरांनी नगरभर फिरत रतनसुत्ताचे पठण केले. या सुत्तात बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या अनुपम गुणांचे स्मरण करून दिलेले आहे. प्रत्येक सत्यवचनाच्या शेवटी एकच वाक्य पुन्हा पुन्हा येते, एतेन सच्चवज्जेन सोत्थिते होतु सब्बदा. याचा अर्थ असा आहे, या सत्यवचनाच्या प्रभावाने तुझे सदैव कल्याण हो. येथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रतनसुत्तात कुठेही जादू, मंत्र किंवा चमत्काराचा दावा केलेला नाही. रक्षणाचा आधार आहे सत्य. पालीमध्ये याला सच्च असे म्हणतात. जेव्हा मनुष्य सत्यावर श्रद्धा ठेवतो, धम्माचे पालन करतो आणि बुद्ध, धम्म, संघ यांच्या गुणांचे स्मरण करतो, तेव्हा त्याचे मन भीतीतून बाहेर पडते. त्याच्या मनात आशा निर्माण होते, धैर्य वाढते आणि त्याची श्रद्धा दृढ होते. याच मानसिक परिवर्तनाला बुद्धांनी खरे कल्याण म्हटले. म्हणूनच रतनसुत्त आजही बौद्ध परंपरेत अत्यंत आदराने म्हटले जाते. परंतु त्याचा उद्देश चमत्कार घडवणे नसून सत्य, श्रद्धा आणि धम्माच्या आधारावर मनाला स्थिर आणि निर्भय बनवणे आहे. त्यानंतर येतो करणीय मेत्तसुत्त, मैत्रीचे सर्वश्रेष्ठ परित्राण. रतनसुत्तानंतर जर एखादे परित्राण जगभर सर्वाधिक प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे करणीय मेत्तसुत्त. हे सुत्त आपल्याला शिकवते की द्वेषावर विजय शस्त्राने होत नाही तर मैत्रीनेच होतो. भीतीचा अंत हिंसेने होत नाही तर करुणा आणि प्रेमाने होतो. भगवान बुद्धांच्या काळात काही भिक्षूंना ध्यान साधनेसाठी शांत, एकांत जागेची आवश्यकता होती. बुद्धांनी त्यांना एक सुंदर वनात जाऊन वर्षावास करण्याची परवानगी दिली. त्या वनात उंच वृक्ष, शांत वातावरण आणि ध्यानासाठी अनुकूल परिस्थिती होती. भिक्षूंनी तेथे ध्यान सुरू केले. परंतु त्या वनात काही यक्ष राहत होते. भिक्षू आल्यामुळे त्यांना आपला निवास सोडावा लागला. त्यामुळे ते नाराज झाले. रात्रीच्या वेळी ते विविध भयानक रूपे धारण करून भिक्षूंना घाबरवू लागले. कधी विचित्र आवाज, कधी भयावह दृश्य, तर कधी दुर्गंधी निर्माण करून त्यांनी भिक्षूंचे मन विचलित करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी भिक्षू बुद्धांकडे परत आले आणि म्हणाले, भगवंता, आम्हाला या वनात ध्यान करता येत नाही. आम्ही खूप भयभीत झालेलो आहोत. यावर बुद्धांनी त्या भिक्षूंना काय सांगितले? अनेकांना वाटेल की बुद्धांनी त्यांना एखादा मंत्र दिला असेल किंवा यक्षांना शाप दिला असेल, परंतु तसे झाले नाही. भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही त्या वनात पुन्हा जा, पण यावेळी सर्व प्राणीमात्रांबद्दल निष्कपट मैत्रीभाव निर्माण करा. यानंतर त्यांनी करणीय मेत्त सुत्त शिकवले. या सुत्ताचा मुख्य संदेश आहे, सर्व प्राणी सुखी होत, सर्व प्राणी निरोगी राहत, सर्व प्राणी सुरक्षित राहोत, कोणाच्याही मनात कोणाविषयी द्वेष नसावा. भिक्षूंनी हा उपदेश मनापासून आचरणात आणला. त्यांनी यक्षांबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष ठेवला नाही. त्यांच्या मनातून राग, भीती आणि वैर नाहीसे झाले. असे म्हटले जाते की यक्षांच्याही मनात परिवर्तन झाले. त्यांनी भिक्षूंना त्रास देणे थांबवले आणि त्यांच्या ध्यान साधनेला मदत केली. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? मैत्री हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे.
द्वेषाला द्वेषाने उत्तर दिल्यास संघर्ष वाढतो. करुणा आणि मैत्री मनाला निर्भय बनवतात. ज्याच्या मनात मैत्री आहे त्याच्या मनात भीती राहत नाही. आजच्या काळातही करणीय मेत्तसुत्त आपल्याला शिकवते की कुटुंब, समाज आणि जगात शांतता हवी असेल तर मैत्रीभाव विकसित करणे आवश्यक आहे. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या परित्राणाकडे वळूया. बोझंग सुत्त. आजही अनेक बौद्ध देशांमध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्यासाठी बोझंग परित्ताचे पठण केले जाते. परंतु त्यामागचा अर्थ समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बोझंग म्हणजे काय? पाली भाषेतील बोझंग म्हणजे बोध्यंग, ज्ञानप्राप्तीकडे नेणारे 7 गुण. हे 7 बोध्यंग आहेत. सती म्हणजे स्मृती, धम्मविचय धर्माचा विचार, वीर्य म्हणजे उत्साह, पीती म्हणजे आनंद, पसद्धी म्हणजे शांतता आणि समाधी म्हणजे एकाग्रता, उपेक्षा म्हणजे समत्व. हे 7 गुण मनाला संतुलित, स्थिर आणि जागरूक बनवतात. पाली ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की आयुष्यमान महाकाश्यप गंभीर आजारी होते. भगवान बुद्धांनी त्यांना 7 बोधंगाचे स्मरण करून दिले. त्यानंतर आयुष्यमान महामोग्गलायन आजारी पडले. त्यांनाही हाच उपदेश देण्यात आला. एक प्रसंग असा देखील आहे की भगवान बुद्ध स्वतः अस्वस्थ असताना त्यांनीही या 7 बोधंगांचे स्मरण केले. याचा अर्थ असा नाही की फक्त शब्द उच्चारल्याने रोग नाहीसा होतो. याचा खरा अर्थ असा आहे की जेव्हा मन शांत, जागरूक, आशावादी आणि संतुलित होते तेव्हा व्यक्तीला आजाराशी सामना करण्याची मानसिक शक्ती मिळते. आज वैद्यकीय विज्ञान देखील मान्य करते की मानसिक ताण कमी झाला, सकारात्मक विचार वाढले आणि मन स्थिर झाले तर उपचारांना चांगली साथ मिळते. बौद्ध परंपरेत बोझंग सुत्ताचे महत्त्व याच कारणासाठी आहे. हे औषधाचा पर्याय नाही तर मनाला बळ देणारी धम्मसाधना आहे. बोझंग सुत्ताचा मुख्य संदेश आहे संकटात घाबरू नका, मन जागरूक ठेवा, धम्माचे स्मरण करा, संयम आणि समत्व राखा, आशा सोडू नका. अशा प्रकारे बोझंग सुत्त आपल्याला शिकवते की खरी शक्ती बाहेर नसून आपल्या मनात आहे. आत्ता आपण अशा एका परित्राणाविषयी जाणून घेणार आहोत ज्याचा संबंध सर्पदंश आणि सर्व जीवाबद्दलच्या मैत्रीभावाशी आहे. हे परित्राण म्हणजे खंद परित्र. विनय पिटकातील चुल्लवग्गमध्ये एक प्रसंग वर्णन केलेला आहे. एका भिक्षूच्या सर्पदंशामुळे मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर इतर भिक्षू चिंताग्रस्त झाले. त्यावेळी भगवान बुद्धांनी त्यांना भीतीत जगण्याचा किंवा सापाचा द्वेष करण्याचा उपदेश केला नाही. त्याऐवजी त्यांनी सांगितले की सर्व प्राणीमात्रांविषयी, अगदी सर्पांविषयी सुद्धा मैत्रीभाव म्हणजेच मैत्ता विकसित करा. पाली परंपरेनुसार 4 महान नागराजांप्रती आणि सर्व जीवांप्रती मैत्री व्यक्त करण्याचा उपदेश करण्यात आला. यामागील संदेश अत्यंत गहन आहे. भगवान बुद्धांनी शिकवले की जेव्हा मनात द्वेष, हिंसा आणि वैरभाव असतो तेव्हा मन अस्थिर होतो. पण जेव्हा मन मैत्री, करुणा आणि अहिंसेने भरते तेव्हा व्यक्ती अधिक जागरूक, संतुलित आणि शांत बनते. याचा अर्थ असा नाही की परित्राण म्हटल्याने सर्प कधीच चावणार नाही. बुद्धांनीही कधीही असा दावा केलेला नाही. त्यांचा संदेश होता सावध रहा, विवेकाने वागा आणि सर्व जीवांप्रती मैत्रीभाव ठेवा. मंगलसूत्र. खरे मंगल म्हणजे काय? आजही अनेक ठिकाणी मंगल म्हणजे शुभ मुहूर्त, ग्रह नक्षत्र, पूजा किंवा कर्मकांड असे मानले जाते. परंतु भगवान बुद्धांनी मंगलाची व्याख्या बदलून टाकली. सुत्त निपातानुसार देव आणि मनुष्य यांच्यात प्रश्न निर्माण झाला
खरे मंगल कोणते? कोणी म्हणाले संपत्ती, कोणी म्हणाले यज्ञ, कोणी म्हणाले पूजा, तर कोणी म्हणाले शुभ दिवस. हा प्रश्न भगवान बुद्धांसमोर मांडण्यात आला. भगवान बुद्धांनी सांगितले की खरे मंगल बाह्य विधींमध्ये नसून आपल्या आचरणात आहे. मंगलसूत्रात त्यांनी 38 मंगल धर्म सांगितलेले आहे. त्यापैकी काही प्रमुख मंगल धर्म असे आहेत: मूर्खाची संगत टाळणे, ज्ञानी लोकांची संगत करणे, पूजनीयांचा आदर करणे, योग्य ठिकाणी राहणे, माता पित्यांची सेवा करणे, पत्नी पती आणि कुटुंबियांची योग्य काळजी घेणे, प्रामाणिक उपजीविका करणे, दान देणे, शीलाचे पालन करणे, नम्रता आणि कृतज्ञता बाळगणे, योग्य वेळी धम्म ऐकणे, संयम आणि सहनशीलता राखणे. 4 आर्य सत्य काय आहेत यांना समजून घेणे, निर्वाणाच्या दिशेने प्रयत्न करणे. भगवान बुद्धांच्या मते हेच खरे मंगल आहे. यावरून स्पष्ट होते की परित्राणाचा उद्देश कर्मकांड नसून धर्ममय जीवन जगण्याची प्रेरणा देणे हा आहे. आता आपण परित्राणामागील सर्वात महत्त्वाच्या तत्वाकडे येऊया. ते म्हणजे सत्यक्रिया म्हणजेच सत्याची घोषणा. रतनसूत्रात वारंवार येणारी ओळ आहे, एतेन सत्यवचनेन सोत्थिते होतो सब्बदा. याचा अर्थ आहे, या सत्यवचनाच्या प्रभावाने तुझे सदैव कल्याण हो. येथे सत्य म्हणजे सत्य. बुद्धांनी सांगितलेली सत्य कोणती? बुद्ध हे पूर्णपणे जागृत आहेत. धम्म दुःखातून मुक्तीचा मार्ग आहे आणि आर्य संघ हा योग्य आचरण करणारा संघ आहे. ही सत्ये स्मरणात ठेवून श्रद्धेने उच्चारली जातात. यामागे कोणतीही गूढ किंवा जादुई शक्ती असल्याचा दावा बुद्धांनी केलेला नाही. सत्याचे स्मरण मनाला स्थैर्य देते, श्रद्धा आत्मविश्वास निर्माण करते, शील मन शुद्ध करते, मैत्री द्वेष कमी करते आणि सम्यक स्मृती मनाला वर्तमानात स्थिर ठेवते. हीच परित्राणाची खरी शक्ती आहे. आजच्या काळात परित्राणाचे महत्त्व काय आहे? आज आपल्या भोवती ताण, भीती, नैराश्य, असुरक्षितता आणि मानसिक अस्थिरता वाढताना दिसते. अशा वेळी परित्राण आपल्याला अंधश्रद्धेकडे नेत नाही तर धम्माकडे घेऊन जाते. ते आपल्याला आठवण करून देते, सत्य बोला, शील पाळा, सर्वांशी मैत्री ठेवा, संकटात धैर्य सोडू नका. बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या गुणांचे स्मरण करा. यातून मनात शांतता, धैर्य आणि आशा निर्माण होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, परित्राणाचा खरा लाभ काय आहे? आज अनेकांना वाटते की परित्राण म्हटले की सर्व संकटे आपोआप दूर होतील. पण प्रारंभिक पाली त्रिपिटकाचा अभ्यास केला तर वेगळे चित्र दिसते. भगवान बुद्धांनी परित्राणाचे महत्त्व नाकारले नाही, पण त्यांनी त्याला अंधश्रद्धेचे रूपही दिले नाही. त्यांनी स्पष्ट केले की परित्राणाचा परिणाम मनाच्या परिवर्तनाशी जोडलेला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने बुद्ध, धम्म आणि संघाचे गुण स्मरण करते, सत्याचा स्वीकार करते, शीलाचे पालन करते आणि सर्व जीवांबद्दल मैत्री भाव ठेवते, तेव्हा तिच्या मनात सकारात्मक बदल घडतो. यामधून भीती आणि असुरक्षिततेची भावना कमी होते, संकटात धैर्य टिकून राहते, मन शांत आणि स्थिर होते. बुद्ध, धम्म आणि संघ यांच्यावरील श्रद्धा वाढते. करुणा, मैत्री आणि अहिंसेचा विकास होतो. द्वेष, मत्सर आणि क्रोध कमी होतात. सम्यक स्मृती म्हणजे सती विकसित होते. ध्यानासाठी मन अधिक एकाग्र होते. नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. दुःखाचा सामना करण्याची
मानसिक शक्तीसुद्धा वाढते. हेच परित्राणाचे खरे संरक्षण आहे. फक्त पठण पुरेसे आहे का? तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भगवान बुद्धांनी कधीही असे सांगितले नाही की फक्त शब्दांचा यांत्रिक उच्चार केल्याने चमत्कार घडतील. जर एखादी व्यक्ती परित्राण म्हणते पण तिच्या जीवनात असत्य, हिंसा, लोभ, द्वेष, फसवणूक किंवा अनैतिक आचरण असेल तर केवळ पठणाने मुक्ती मिळणार नाही. बुद्धांनी नेहमी आचरणाला प्राधान्य दिलेले आहे. म्हणून परित्राण प्रभावी होण्यासाठी त्यासोबत पुढील गोष्टी आवश्यक आहेत: श्रद्धा, शील, सत्य, मैत्री, करुणा, सम्यक स्मृती, धम्मानुसार आचरण आणि पुण्य कर्म. ही तत्वे जर असतील तर परित्राण हे केवळ शब्द न राहता जीवन जगण्याची दिशा बनते. आज समाजात परित्राणाबद्दल अनेक गैरसमज पसरलेले आहेत. परित्राण म्हणजे जादू, परित्राण म्हणजे तांत्रिक शक्ती, फक्त ऐकले तरी सर्व संकटे नाहीशी होतात. परित्राण म्हणजे कर्माचा परिणाम बदलण्याचा मार्ग. परंतु प्रारंभिक बौद्ध साहित्य यापैकी कोणत्याही गोष्टीला समर्थन देत नाही. बुद्धांनी कर्म नियमाला अत्यंत महत्त्व दिले आहे. परित्राण कर्माचा नियम रद्द करत नाही. परित्राण आपल्याला सद्कर्म करण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी आणि धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देते. आजच्या ह्या जीवनात परित्राणाचा उपयोग कसा करायला हवं? आपण दररोज काही मिनिटे बुद्ध, धम्म आणि संघाचे स्मरण करू शकतो. रतनसुत्त, मंगलसूत्र, करणीयमेत्तसूत्र किंवा भोजंगसूत्र श्रद्धेने म्हणू शकतो. पण त्याचबरोबर सत्य बोलूया, पंचशील पाळूया, आईवडिलांचा सन्मान करूया, गरजूंना मदत करूया, सर्व जीवांशी मैत्री ठेवूया, मनात द्वेष न ठेवता क्षमा शिकूया, नियमित ध्यान आणि विपश्यना साधना करूया. तेव्हाच परित्राणाचे खरे फळ अनुभवता येईल. आज आपण पाहिले की परित्राण म्हणजे अंधश्रद्धा नाही, चमत्कार नाही आणि कर्मकांडही नाही. ते म्हणजे सत्याचे स्मरण, धम्माचे स्मरण, बुद्धांच्या गुणांचे स्मरण, संघावरील श्रद्धा, सर्व जीवांप्रती मैत्री आणि मनाच्या शुद्धीचा मार्ग. भगवान बुद्धांनी मानवाला भीतीत ठेवण्याचा मार्ग दाखवला नाही. त्यांनी मानवाला निर्भय, प्रज्ञावान आणि करुणामय बनवण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच परित्राणाचा खरा अर्थ बाह्य संरक्षण नसून अंतर्मनाचे संरक्षण आहे. जेव्हा मन सत्य, शील, करुणा आणि प्रज्ञेने भरते तेव्हा तेच सर्वात मोठे परित्राण ठरते. चला आपण सर्वजण बुद्धांनी सांगितलेल्या या महान मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. सर्व प्राणी सुखी होत, सर्व प्राणी निरोगी राहोत, सर्व प्राणी भयमुक्त राहोत, सब्बे सत्ता सुखी होंतु. नमो बुद्धाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. नमो बुद्धाय. जय भीम.